गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट. आज आपण क्लास 7चा सेकंड चॅप्टर प्लांट स्ट्रक्चर अँड फंक्शन हा चॅप्टर बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही माझं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला या चॅनलवर नवीन नवीन व्हिडिओ मिळतील. ठीक आहे, सुरू करूया. इथे बघा फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, व्हॉट हेल्प अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. तर आपल्या अवतीभोवती जे प्लांट्स असतात तुम्ही त्याला इझिली कसं काय ओळखू शकतात. तर बघा, जर आपल्या अवतीभोवती मँगोचं झाड असेल आणि निंबूचं झाड असेल, जे मँगोचं झाड आहे त्याची पानं वेगळे असणार, त्याचं फ्रूट वेगळं असणार, आणि जे निंबूचं झाड आहे त्याचं लिव्ज वेगळे असणार, पानं वेगळे असणार, त्याचं फ्रूट वेगळं असणार. तर असे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहे की प्रत्येक झाडाचे पानं फ्रूट्स हे वेगवेगळे असतात. या कॅरेक्टरिस्टिक्समुळे आपण हे झाड कशाचं आहे ते ओळखू शकतो. विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट. तर वेगवेगळे प्लांटचे वेगवेगळे पार्ट्स कोणते आहे, भाग कोणते आहेत. तर झाडाला काय काय असतात, पानं असतात, फुलं असतात, फ्रूट्स असतात, स्टेम असतात, त्याला रूट असतात. ठीक आहे. द रूट, स्टेम, लिव्स, फ्लावर, फ्रूट्स इटीसी ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. प्रत्येक झाडाचं रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर, फ्रूट हे वेगवेगळं असते. प्रत्येक झाडाचं वेगवेगळं असते. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट विथ द हेल्प ऑफ दिस डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. आणि त्यामुळेच आपण हे झाड कशाचं आहे, तर या डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्समुळेच आपण ते झाड ओळखू शकतो की हे आंब्याचं झाड आहे, हे निंबूचं झाड आहे. कारण की आंब्याच्या झाडाचे पानं आणि फ्लावर वेगळं असणार, निंबूच्या झाडाचे पानं आणि फ्लावर वेगळे असणार. लेट अस नाउ अक्वेंट अवर सेल्फ विथ दिस प्लांट ऑर्गन इन ग्रेटर डिटेल. बघा, इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. कीप अ मॉइशन बॉल ऑफ क्रम्पेल पेपर इन अ कोनिकल फ्लास्क. प्लेस सम सोक मोथ बीन्स ग्राम सीड इन अ फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास वॉल. आता काय करायचं, आपल्याला एक कोनिकल फ्लास्क घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये एक ओलसर असा एक पेपर घ्यायचा, त्याला क्रम्पल करायचं असं चाळूमुळा असं त्याचा, आणि त्याला थोडं ओलसर करून त्याचा बॉल तयार करून घ्यायचा आहे, आणि ते बॉल आपण पेपरचा कोनिकल फ्लास्कमध्ये ठेवायचा आहे. आणि नंतर जे कोनिकल फ्लास्क आहे त्याच्या आणि तो जो पेपर टाकला त्या पेपरच्या मध्ये आणि त्या ग्लास वॉलच्या मध्ये आपल्याला काही भिजवून ठेवलेले बीन्स ठेवायचे आहे, त्याचे सीड्स ठेवायचे आहे. ठीक आहे. आणि ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 or 3 days. आता आपल्याला हे सीड्स ठेवल्यानंतर आपल्याला 2 ते 3 दिवसामध्ये या सीड्समध्ये काय बदलाव येतो ते बघायचं आहे. ठीक आहे. तर याला काय असं अंकुर फुटणार. आता इथे दिलं आहे, द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड्स टुवर्ड द सॉइल इज कॉल्ड रॅडिकल. रॅडिकल म्हणजे काय सांगितलं इथे, की सीड्समधून जो काही भाग मातीच्या दिशेने वाढतो, सीडमधून जोही काही भाग निघतो आणि तो मातीच्या दिशेने जातो, ग्रो करतो, वाढतो, त्याला काय म्हणतात, रॅडिकल म्हणतात. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबोव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युमल. आणि सीड्समधून जोही भाग जमिनीच्या दिशेने वर जातो, सॉइलच्या वर जातो, त्याला काय म्हणतात, प्ल्युम्युल म्हणतात. बघा इथे दिलेलं आहे, हे बघा, हे सीड्समधून निघालेलं जमिनीच्या खाली जात आहे, त्याला काय म्हणणार, रॅडिकल. रॅडिकलपासून झाडांचे मुळं बनतात, आणि हा जो भाग आहे जो जमिनीच्या वर जातो, सॉइलच्या वर जातो, त्याला म्हणतात प्ल्युम्युल. याच्यापासून स्टेम्स तयार होते. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. मग या रॅडिकलपासून जेही काही रूट तयार होते ते ग्राउंडमध्ये ग्रो करते, मातीमध्ये, जमिनीमध्ये वाढते ते. द रूट इज थिक नियर द ग्राउंड अँड द ग्रॅज्युअली टेपर्स टू द पॉइंटेड एंड. जेही काही रूट आता या रॅडिकलपासून तयार होणार आहे ते जेव्हा ग्राउंडच्या जवळ थोडं जाड असते, जसं जसं ते खाली जाते ते काय होते, टेपरिंग होते. टेपरिंग म्हणजे काय, टेपरिंग म्हणजे निमुळत होत जाते. हे बघा इथे दिलेलं आहे असं. इथे असं टेपरिंग होते. धिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोविंग बिलो द सॉइल फॉर सपोर्ट इज कॉल्ड रूट. आणि हा जो भाग आहे जो जमिनीच्या खाली वाढत आहे कशासाठी, तर प्लांटला सपोर्ट देण्यासाठी, याला म्हणतात रूट. रूट ऑफ सम प्लांट प्रोड्यूस सेकंडरी रूट दॅट ग्रो ऑब्लिक्वेंटली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. काही झाडांचे जे रूट्स असतात त्यांना सेकंडरी रूटसुद्धा येतात. ठीक आहे. आणि बघा, सेकंडरी रूट्स दाखवते मी तुम्हाला. हे आहे सेकंडरी रूट्स. बघा इथे हे सेकंडरी रूट्स आहे, आणि तसे पसरतात मातीमध्ये. रूट सपोर्ट द प्लांट. रूटचं काम काय आहे, तर झाडाला सपोर्ट देणे. पुन्हा कोणतं काम आहे, की न्यूट्रिशन, मातीमध्ये वॉटर आहे, न्यूट्रिशन आहे, ते झाडापर्यंत, लिव्सपर्यंत पोहोचवणे. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅपरूट. आणि असं जे रूट असते त्याला टॅपरूट म्हणतात. बघा, टॅपरूट म्हणजे काय, तर असं रूट जे ग्राउंडजवळ जाड असते आणि जसं जसं ते खाली येते
ते टेपरिंग होत जाते आणि त्याला सेकंडरी रूट्स असतात बघितलं. आणि इथे बघा हेअर्स दिसत आहे अशा बारीक बारीक, आणि त्या रूट्स सेकंडरी रूट्सला रूट हेअर असतात. आणि असं जे रूट्स असते ते झाडाला काय देतं, सपोर्ट देतं. अशा टाईपच्या रूटला टॅप रूट म्हणतात. हे बघा इथे सेकंडरी रूट्स, प्रायमरी रूट्स आणि हे रूट हेअर्स आहे, आणि इथे रूट टिप आहे, इथे रूट कॅप आहे. रूट बियर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप. तर इथे बघा इथे रूट टिप जवळ बघा इथे हेअर लाईक आपल्याला स्ट्रक्चर दिसत आहे, याला रूट हेअर म्हणतात. असे हेअर सारखं असते. द रूट टिप इज डेलिकेट. आता इथे जे रूट टिप दिलेलं आहे खाली ते खूप नाजूक असते. रूट टिप काय असते, नाजूक असते. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. हे जे रूट टिप असते इथूनच काय होते, रूटची वाढ होत असते. द टिप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. त्यामुळे आता रूटची वाढ रूट टिपमध्ये होणार, त्यामुळे हे जे असते आणि ते रूट टिप नाजूक असते, त्यामुळे त्याचं रक्षण करण्यासाठी त्याला रूट कॅप लावलेली असते. हे बघा इथे रूट कॅप आहे, रेड कलरमध्ये दाखवलेली आहे. द रूट कॅप प्रोटेक्ट द रूट टिप फ्रॉम इंजुरी. आणि रूट कॅपचं काम काय आहे, तर रूट कॅपचं काम आहे की रूट टिपला इंजुरी होण्यापासून वाचवणे, ते बचाव करण्याचं काम करते. आता नेक्स्ट आहे, टेक अ ग्लास जार अँड फिल 3/4 ऑफ इट विथ वॉटर. आपल्याला काय करायचं आहे, एक ग्लास जार घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 3/4 काय घ्यायचं आहे, पाणी भरायचं आहे. प्लेस अँड ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन अ सच वे दॅट इट रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. आता काय करायचं, त्या जारच्या माउथच्या वर आपल्याला एक ओनियन ठेवायचं आहे, कांदा ठेवायचा, आणि असं या डायरेक्शनने ठेवायचे की ते कांद्याचे जे रूट्स असेल ते पाण्यामध्ये बुडाले पाहिजे, पाण्याच्या डायरेक्शनने राहील. ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर 8 days. आणि 8 दिवसानंतर त्या रूट्समध्ये काय बदल झाला ते आपल्याला बघायचं आहे. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम्स आर कॉल्ड फायब्रस रूट. आता इथे आपल्याला दिसेल की जे आपण 8 दिवसानंतर आपल्याला दिसेल की इथे जे आहे बघा, फायबर लाईक किंवा थ्रेड लाईक धाग्यांसारखे किंवा असं फायबर लाईक रूट्स या स्टेम्समधून निघालेले आहे. ते असे जे फायबर लाईक स्ट्रक्चर असतात रूट्सचे त्यांना काय म्हणतात, फायब्रस रूट. बघा इथे आपण 2 टाईप्स बघितले, कोणते, टॅप रूट आणि फायब्रस रूट. टॅप रूट जे असते ते ग्राउंडच्या जवळ कसं असते, थिक असते, आणि जसं जसं ते खाली येते ते टेपरिंग होत जाते, बारीक बारीक होत जाते. ठीक आहे. आणि नेक्स्ट इथे बघितलं आहे आपण फायब्रस रूट. फायब्रस रूट कसे असतात, एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात किंवा फायबर लाईक स्ट्रक्चर असतात जे स्टेम्सपासून निघते. तर फायबर लाईक स्ट्रक्चर असणार बिलकुल बारीक असते, आणि इथे काय असतं, थोडं जाडसर असते. दस देर आर 2 मेन टाईप्स ऑफ रूट. त्यामुळे 2 मेन टाईप आहे रूटचे, टॅप रूट्स आणि फायब्रस रूट. डायकॉटिलेडन्स प्लांट्स हॅव टॅप रूट व्हाईल मोनोकॉटिलेडन्स प्लांट्स हॅव फायब्रस रूट. बघा जे डायकॉटिलेडन्स प्लांट्स असतात, डायकॉटिलेडन्स म्हणजे काय, असे प्लांट की ज्यांचे सीडचे 2 भाग होऊ शकतात. ठीक आहे. तर डायकॉटिलेडन प्लांटला टॅप रूट असते, आणि मोनोकॉटिलेडन प्लांट जे असते, मोनोकॉटिलेडन म्हणजे काय, असे झाडांचे असे सीड ज्यांचे 2 पार्ट होऊ शकत नाही, तर मोनोकॉटिलेडन प्लांटचे फायब्रस रूट्स असतात. सो द सीड्स ऑफ प्लांट लाईक मस्टर्ड, सोरगम म्हणजे जवार, मेज, पी, कोरिंडर, ETC इन अर्थन पॉट. आता आपल्याला काय करायचं आहे, एक मातीच्या भांड्यामध्ये हे जे मस्टर्ड आहे, मोहरी आहे किंवा जवार आहे, मेज आहे, पी आहे, कोरिअंडर आहे, यांना आपल्याला एका मातीच्या भांड्यामध्ये लावायचं आहे. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days. यांना 8 दिवस तसंच ठेवायचं, यांना कल्टिवेट होऊ द्यायचं. वन्स द प्लांट ग्रो 15 to 20 सेंटीमीटर हाय अप्रूट दे. जसंही झाड 15 ते 20 सेंटीमीटर झालं त्याला काय करायचं, मुळासकट काढायचं, पण ते केअरफुली काढायचं. वाईल द सॉईल इज मॉइस्ट अँड पुट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क कंटेनिंग वॉटर. आता जेव्हा माती ओलसर असेल तेव्हाच ते काय करायचं, आपल्याला त्या मातीमधून काढायचे आहे ते झाडं, जेव्हा 15 ते 20 सेंटीमीटर झाले, आणि त्याला आपल्याला एक कोनिकल फ्लास्क घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं, आणि त्याच्यामध्ये हे झाडं आपण टाकून द्यायचे आहे. द सॉईल विल गेट वॉश्ड ऑफ विदाउट एनी हार्म टू द रूट्स. आणि आता या मातीमधून काढल्यानंतर याला माती लागलेली असणार यांच्या मुळांना, तर पहिले काय करायचं, त्या रूट्सला हार्म न करता, इजा न करता आपल्याला त्या मुळांची माती धुवून घ्यायची आहे, काढून घ्यायची आहे. ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच पार्ट प्लांट
हॅव टॅप रूट अँड विच वन हॅव फायब्रस रूट. आता असं केल्यानंतर आपल्याला ऑब्झर्व करायचं की कोणत्या प्लांट्सला टॅप रूट आहे आणि कोणत्या प्लांट्सला फायब्रस रूट्स आहे हे आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. प्लांट लाईक मेज, शुगरकेन, सोरगम हॅव 2 टाईप्स ऑफ रूट. आता प्लांट मेज झालं, शुगरकेन झालं, सोरगम यांना 2 टाईपचे रूट्स असतात. सम रूट्स आर अंडरग्राउंड वेअर ॲज सम ग्रो फ्रॉम द स्टेम जस्ट अबोव द सॉईल. द लॅटर आर कॉल्ड ॲडव्हेंचरस रूट. बघा हे जे झाडं आहे सोरगम झालं, मेज झालं, शुगरकेन यांना 2 टाईपचे रूट्स असतात. काही रूट 2 टाईपचे रूट्स कसे, काही ग्राउंड खाली जमिनीच्या खाली वाढत आहे आणि काही जे असतात ते सॉईलच्या वर, मातीच्या वर, इथे बघा मातीच्या वर इथे ग्रो केलेले असे दिसत आहे. आणि यांना ॲडव्हेंशियस रूट्स म्हणतात. Beside the normal function like absorption of water and mineral, anchoring and supporting the plant, root perform some other function too. तर काही नॉर्मल फंक्शन तर असतात प्लांटचे की मातीमधून सॉईलमधून वॉटर ॲब्झॉर्ब करा, मिनरल ॲब्झॉर्ब करा, झाडाला अँकरिंग करा, त्याला स्थिर ठेवा, प्लांटला सपोर्ट द्या. हे तर फंक्शन आहे रूटचं, पण काही अदर पण फंक्शन असतात. रूट्स शो सम मॉडिफिकेशन टू परफॉर्म दिस ॲडिशनल फंक्शन. त्यामुळे काही रूट्समध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे की ते काय करू शकतील की ॲडिशनल म्हणजे जास्तीचं फंक्शन काय करू शकेल, परफॉर्म करू शकेल. सम एक्झाम्पल ऑफ सच मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूट्स, स्टिल्ट रूट, रनर, ब्रेथिंग रूट्स. मग आता काही एक्झाम्पल आहे असे मॉडिफिकेशन झालेल्या रूटचे, तर ते एरियल रूट्स आहे, स्टिल्ट रूट आहे, रनर्स, ब्रेथिंग रूट. ठीक आहे, कळलं तुम्हाला हा पार्ट? परत सांगते एकदा. ॲडव्हेंशियस रूट म्हणजे काय, तर काही झाडं जे आहे मेज, शुगरकेन, सॉर्गम, तर यांच्यामध्ये 2 टाईपचे रूट्स असतात. काही जमिनीच्या खाली रूट्स जमिनीच्या खाली वाढते आणि दुसरं जे रूट आहे ते स्टेम्सपासून जमिनीच्या वर स्टेम्सपासून असं निघतात बाहेर. ज्याचं काम आहे झाडाला आधार देणं किंवा अदर पण फंक्शन आहे.